जय श्रीराम. आज आहे रामनवमी. रामनवमी उत्सव सगळ्या जागा सगळ्यात चांगले होत राहतात. चला, आजचा धंद्याची सुरुवात झाली आपली. पहिली बुकिंग बसलेली आपल्याला हडपसर. आता बघू हडपसरचे पैसे किती होतात आणि किती आपल्याला मिळतात बघू. हडपसरचा आपला ड्रॉप झाला. हडपसरला भेटले आपल्याला ऑनलाईन दाखवले होते 255 रुपये. मीटरने झाले मगरपट्ट्याचे 283 रुपये. काही वाढले नाही, पण जे आहे ते मीटरने झाले. चला बघू आता दुसरं भाडं मगरपट्ट्यातनं कुठलं भाडं उचलतोय आपण. चला, आपली दुसरी बुकिंग उचलली आपण. दुसरी बुकिंग आहे हडपसरमधनं येरोडा. 123 रुपये दाखवलेले. कसे दाखवले आहेत काय माहिती नाही. आपण तर मीटरवर जाणार, त्याचं आपल्याला काही घेणं देणं नाही. चला बघू आता करू पिकअप दुसऱ्या बुकिंगचा. सर मीटरने जायला लागतं माहिती ना? मीटरने जायला लागतं माहिती ना? ओ टी पी काय नॅव्हिगेशनसाठी दुसरा कशासाठी? 6722 अशा प्रकारे आपल्या दुसरी बुकिंग ड्रॉप झाली. दुसरी बुकिंगचे प्राईस झालं 125 रुपये ऑनलाईन दाखवलेले, प्लस आपल्याला मीटरने दिले 149 रुपये, म्हणजे 24 रुपये तरी वाढले. आता हे 24 आणि 23 काही ना म्हणलं तर 45 रुपये दोन बुकिंगमध्ये वाढलेले. तर दिवसभराला 100-150 रुपये जरी भेटले तुम्हाला एक्स्ट्रा, तर तुमच्या काय बापाचं जातं आहे का? करा ना मीटरनी. का लाज वाटत नाही तुम्हाला मीटरनी मागण्यासाठी? बांगर बोर्डाचे आपण येराडाचा जसा ड्रॉप केला होता तिथनं ते आजोबा भेटले. आजोबा म्हणजे विमाननगरला जायचो. विमाननगरचा ड्रॉप केला 3 किलोमीटरला. आपण म्हणतो 50 रुपये होतात. 54 रुपये बिल झालं. मला बघू आता पुढची राईड कुठली पडते आणि कुठं फिरतोय आपण आज. कोणतं 258 ना? 200 रुपये 180 रुपये करा, कारण ते मीटर मी पहिलं टाकलं गेलं आहे. तुमचं टाकलं गेलं नाही तर 180 करा. आणि ते 20 ते 30 रुपयाचाच फरक पडतो सहज असं, एवढा फरक नाही. आता जस्ट आपला वाघोलीचा ड्रॉप झाला. वाघोलीचा कस्टमरला आधीच मीटरने सांगितलं, पण आपलं मोठं लपडं काय होतं की मीटरने सांगायचं आणि पटकन ते OTP टाकून पुढं चालत राहायचं. की त्याच्यामुळे OTP टाकला आणि मीटर टाकलाच नाही. मी त्यांना 250 रुपये दाखवले. म्हणलं 250 रुपये तर होत नाहीत म्हणलं, 180 रुपये द्या म्हणलं. 155 रुपये त्यांना दाखवले. 155 180 म्हणजे 25 रुपये एक्स्ट्रा घेतले फक्त कस्टमरकडनं. हे 250 रुपये रेडी जायला होते 258 रुपये. आपल्याला पटत नाही, या चुकीच्या गोष्टी आहेत ज्या त्या आपल्याला करू वाटत नाही. आपण इथं लूटमार करण्यासाठी लूटमार करण्यासाठी तर आलो नाहीये. त्याच्यावर लूटमार करायची नाही आपल्याला. बघू आता पुढचं भाडं कुठलं पडतंय वाघोलीतनं. हा मागचं आपण आलो होतो वाघोलीतनं. परत आलेलो विमाननगरच्या थोडंसं पुढं SBI बँकच्या तिथं आलेलो. तर मीटरने किती झाले 181 रुपये मीटरने झाले आणि ॲपने दाखवले 166 रुपये. म्हणजे 10-12 रुपये जर फरक पडला तेवढं 10-12 रुपयाचं आपल्या घरात काही ना काहीतरी येऊ शकतं. आत्तापर्यंत बघायला गेलं तर
50 ते 60-70 रुपये तर माझे मीटरने एक्स्ट्रा झालेले आहेत. आता बघू इथनं कुठली वाजते आणि आपण इथनं कुठं जातोय. दुपारचं ऊन एवढं कडक झालंय ना, त्याची गिनतीच नाही, लय भाजायला लागले आता. आता बघू काय होतं. इकडनं आपल्या सिटी बिटीतली एखादी पडली तर घरी बिरी जाऊन शकलो तर शकलो, जर नाही घेऊ घरी जाऊन शकलो तर आपल्याला मग एवढा उन्हात धंदा करणं भागच आहे आपला. तर बघू आता पुढची बुकिंग कुठली पडते आणि कुठं जातोय. 7 4 त्या गरमीच्या ह्याच्यामध्ये आपलं ताक पिऊन झालं, त्याच्यामुळे बरं वाटलं. आता आपल्याला बसलेली आहे पुढचे बुकिंग फर्म्युसन कॉलेज रोड, म्हणजे FC रोड आहे अंदाज तरी. चला बघू आपण पिकअप करू आणि किती रुपये मिळतात मीटरने चेक करू. मीटरने जायला सरळ जावा, लेफ्ट टर्न मारा. लेफ्ट टर्न मारला की एंडिंगला राईट टर्न घ्या, मेन रोड लागेल. मेन रोडवरून लेफ्ट टर्न घेऊन सरळ जातो. पहिलं लेफ्ट घ्या, एंडिंगला राईट आणि लेफ्ट. कुठे बी वन तेच ह्यांना सांगण्याच्या नादाने कन्फ्युज 3 4 विमाननगरवरून आलेलो FC रोडला. FC रोडचा रॉड चाललेला आहे. आता FC रोडचे पेमेंट भेटलेले 209 रुपये ॲपने दाखवले होते आणि मेट्रोने झाले 210 रुपये. फक्त 1 रुपयाचा फरक पडला. चला बघू आता पुढची रेट इथनं घराकडची पडती आहे का कुठं आपण मोठी बुकिंग उचलतो हे बघू.